माननीय शिंदे साहेब हे उपमुख्यमंत्री झाले, त्यांनी पक्षाला पूर्ण 60 आमदार दिले, 7 खासदार दिले आणि त्यामुळे सिद्ध केलंय की शिवसेना ही त्यांची आहे आणि हेच मुळात त्यांना खपत नाहीये। आणि म्हणून काल देखील मीरा रोडला खरं तर आमचे मंत्री महोदय अतिशय डेअरिंग करून तिथे घेतले। प्रताप सरनाईक तिथे गेले, त्यांनी मराठी भाषिकांच्या सपोर्टमध्ये गेले आणि त्यांना जरी लोकांनी छेडलं तरी ते तिथे हल्ले नाहीत, घाबरले नाहीत आणि ते लोकांबरोबर थांबले। निशिकांत दुबे जे खासदार आहेत त्यांनी आरोप केलाय की उबाटाच्या एका खासदाराची करोडो रुपयांची प्रॉपर्टी मुंबईत आहे आणि सगळी मराठी लोकांकडून घेतलेली प्रॉपर्टी आहे। काय खरं आहे याच्यामध्ये? नाही, याच्यात त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी द्यावे, एवढंच आम्ही म्हणू शकतो। संजय गायकवाड आमदारांनी काल आकाशवाणी आमदार निवासमध्ये ज्या पद्धतीने धुडगूस घातलाय, आता गायकवाडांवरच कारवाईची मागणी केली जाते। मला असं वाटतं त्यांनी त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवायला पाहिजे होतं। ज्या पद्धतीने मारहाण केली त्याची चुकीची आहे। बघा, कुठल्याही विषय हाताळण्याची एक पद्धत असते आणि मला असं वाटतं की मी पुन्हा सांगेन त्यांनी त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवायला पाहिजे होतं। मॅडम, शिंदे गटातले अनेक आमदार नाही, बघा, हे तपासायला पाहिजे। निश्चित आहे, आमदार आहे, त्यांचं म्हणणं आपण खरं गृहीत धरूनच तसा विषय करायला पाहिजे। त्या अन्नाचा काही वास येत असेल किंवा काही निकृष्ट दर्जाचं असेल तर निश्चितच त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई केली पाहिजे, ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे, गुन्हा दाखल केला पाहिजे, सगळं कबूल आहे, परंतु प्रत्येक गोष्ट हाताळण्याची एक पद्धत असते। पण एक जी धक्कादायक बाब समोर आली, यामध्ये जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो साऊथ इंडियन असल्याचं समजतंय। बघा, हे टेंडर देणं, कॅन्टीनचं टेंडर देणं हे काही नियमाप्रमाणे चालतं आणि त्याच्यात काहीतरी गोंधळ असेल तर नक्कीच तपासला पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।